वेलकम टू गायज. सँडी पाटील हिअर. चला तर मग ब्लॉगला सुरू करूया. अरे थांबा ब्लॉग पुन्हापासून बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आम्ही महाकालला गेलो होतो उज्जैनला सगळे जातात, तसंच मी माझ्या मित्रांसोबत गेलो. चला तर मग आपली ही जर्नी आपण सुरू करत आहोत पुणे स्टेशनपासून ते महाकालपर्यंत. आम्ही आहोत पुण्याचे सगळे आणि पोचलो आहोत दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला उज्जैनला. बघितलं कसे अवतार झाले सगळ्यांचे, काळे काळे चेहरे. आणि आम्ही उज्जैनला आलो आहोत नुकतंच. ट्रेन आमची थांबली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि आता आम्हाला समजत नाही कुठल्या साईडला जायचं आहे. तर आम्ही विचार करतो, तेवढंच समजलं की बाहेरच्या साईडला पळायचं होतं. बाहेर आल्यानंतरच तुम्हाला ऑटो भेटतील आणि ते ऑटो तुम्हाला कुठल्याही लॉजिंगला किंवा धर्मशाळेला नेऊन सोडतील. धर्मशाळा खूप इथे छान आहे. चला तर मग हे तुम्ही बघू शकताय, ही आहे आमची रूम. आणि आम्ही 2 रूम घेतले आहेत, एक गर्ल्ससाठी आणि एक बॉयजसाठी. आणि रूममध्ये मस्तपैकी फ्रेश झालो आहोत. मीही आंघोळ केली आहे, कपडे चेंज केलेत, बघा कसा दिसतोय. आणि ही आहे आमची बॅग. साधनाने पण नुकतीच आंघोळ करून आले आहे. मोना त्यांना सांगत आहे की कपडे बदला लवकर, आपल्याला महाकालच्या आरतीसाठी जायचं आहे. आम्हाला मॉर्निंगला उठायला खूप उशीर झाला, त्यामुळे काय भस्म आरती भेटली नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी भस्म आरती घेणार आहोत. मग आता आम्ही फक्त मॉर्निंगला जाऊन, मॉर्निंगचे 9 ते 10 वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहोत महाकालच्या दर्शनासाठी. बाहेर गेल्यास रस्त्यावरती भरपूर असे स्टॉल आहे. तिथे तुम्हाला गेल्या भस्म वगैरे लावलं जातं. त्यानुसार तुमच्या माथ्यावरती टिलक वगैरे मस्त सुरेख असं टिलक काढून त्याच्यावरती महाकाल असं नाव लिहिलं जातं. आम्हीही सर्वांनी महाकाल नावाचं तिलक लावलं आहे. आणि महाकाल बाबा आपल्याला नक्कीच प्रसन्न आहे. माझ्यावर तर नक्कीच आहे बाबा. कुठेही मी मनाप्रश्न श्रद्धा ठेवली की तुम्हाला बोलून घेतो. केदारनाथची ही यात्रा तुम्हाला कशी वाटली? तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं, तशीच ह्या उज्जैन यात्रेमध्ये पण तुम्ही मला भरभरून प्रेम द्या. आणि ह्या ब्लॉगला नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि ताईंनी आम्हाला मस्तपैकी महाकालचं तिलक लावलं आहे. मोनाही लावून घेत आहे. ती कुठं पाठीमागं राहणार होती का? तिला जे आम्ही करतो ते तिला करायचंच असतं. सो आम्ही पुढं आल्यानंतर ना काही देवदर्शनासाठी रांगा तुम्हाला पुढे दिसतील. रांगामध्ये आल्यानंतर ना तुम्ही इथे जास्त आम्हाला गर्दी नव्हती, कारण आम्ही ऑफ सीझनला आलो होतो. आणि पावसाचा हा सीझन आहे, नुकताच चालू झाला आहे. रात्री भरभरून पाऊस असा झाला होता, त्यामुळे इथे थोडंफार ओलं आहे. आणि चला तर मग आमचं दर्शन झालं आहे. आणि बाहेरच एक असं महाकाल देवाचं एक मंदिर आहे. इथे खूप छोटे छोटे मंदिर आहेत. हां, विशेष म्हणजे मी भरपूर असे मंदिरे फिरलो, पण महाराष्ट्राचं इथे एक अनोखं मंदिर म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि त्याचबरोबर इथं गणपतीचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. आणि हे जे माझ्या पाठीमागं बघताय श्री महाकाल ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाला आम्ही पाया पडून इथनं सोन्याचे दिसणारे असे सिक्के घेतले आहेत. चला तर मग आज आपण यांच्या तोंडातून ऐकणार आहोत ही कहाणी. आश्रम, मंगलनाथ, काल भैरव, गडकालिका, स्थिरमण गणेश और शिप्रा नदी. तर एवढ्या आम्ही ठिकाणी जाणार आहोत आणि खूप एन्जॉय करणार आहे. माझ्यासोबत आहे मोना, सरगम अँड साधना. सो आम्ही आता ऑटो केलाय आणि हा ऑटो आम्हाला फिरवणार आहे 5 ते 6 जागा. आणि महाकालचे आम्ही आता दर्शन केले आहेत. रात्रीच्याला आम्ही 12 वाजता, रात्री ठीक 12 ते 1 वाजता आम्ही लागणार आहोत लाईनीला, कारण की पहाटे 4 वाजता भस्म आरती असते इथे. आणि आम्हाला भस्म आरती घेतल्यानंतर आम्ही निघणार आहोत पुण्याला जाणं झालं तर पुण्याला जाऊ, नाहीतर ओंकारेश्वरचं आमचा प्लॅनिंग आहे. आता बघूया काय होते पुढे. आणि चला तर मग मी जसं जात राहील तसं तुम्हाला पवित्र ठिकाणाचे दर्शन आणि मंदिराचं दर्शन मी तुम्हाला घडवत राहील. माझा ब्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. आता आम्ही चाललोय कृष्ण भगवाननी जिथं लहानपणापासून शिक्षा घेतली. आश्रमाचं नाव काय द्या? शांतीबनी आश्रम. आणि ह्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्णाने लहानाचे मोठे झाले आणि तिथे त्यांनी दीक्षा आणि आणखीन काही विद्याचा अभ्यास केला, असं हे आश्रम आहे. आणि चला तर मग आम्ही आता चाललो आहोत शांतीबनी आश्रममध्ये. मी तुम्हाला दाखवत आहे ते कसं आहे. शांतिबनी आश्रम, जब श्री कृष्ण भगवान, उनके मित्र सुदामा और उनके बड़े भाई बलराम, इन तीनों ने यहाँ विद्या प्राप्त करी थी और 128 दिन रुके थे. 128 दिन में 64 कलाएं और 14 विद्याओं का ज्ञान प्राप्त करा था. यानी कि जीवन से लेके मरण तक की सारी चीजें. आप लोग हर जगह शिव जी के मंदिर में जाते हो, शिव जी से पहले किसको प्रणाम करते हैं?
गणेश जी को, नंदी को, नंदी भगवान को। नंदी वो भगवान। नंदी भगवान की प्रतिमा आपने हर जगह नंदी जी को बैठे हुए देखा होगा। कहीं पर खड़े हुए नंदी देखे हैं आपने? नहीं, वो कहाँ पे खड़े हैं? ये इस मंदिर में क्यों खड़े हुए हैं? वो नहीं पता। अपन जैसे अभी पाठशाला में चलेंगे ना, पाठशाला के जस्ट सामने ही कुंडेश्वर महादेव है, महान नंदी भगवान खड़े हैं। उसकी भी एक कहानी है। श्री कृष्ण भगवान शिव जी की आराधना करते थे, तो शिव जी प्रसन्न होकर मिलने आए थे, तो साथ में नंदी जी भी आए थे, तो नंदी जी को बैठने का बोलना भूल गए थे। जब से नंदी भगवान वहाँ खड़े हैं। सही आहे. तर कळलं तुम्हाला, इथे नंदी का उभे होते? भगवान शिव शंकर नंदीला सांगायचं विसरले होते की तू आता बस म्हणून ते बसलेच नाही आणि उभा राहिले, म्हणून इथला नंदी हा उभा आहे आणि बाकी इतर ठिकाणी नंदी तुम्हाला बसलेला अशा स्वरूपात दिसेल. अशी चांगली अमेझिंग माहिती तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटत राहील. चला तर मग भेटूया नवीन मंदिरामध्ये. त्यापूर्वी आश्रम बघायला विसरू नका. मी दाखवत आहे आश्रमाचे काही फुटेज. खड़े हुए नंदी के दर्शन करना, पहले वहाँ से स्टार्ट कर लेते हैं. चलो इधर से. चला तर मग आम्ही आता दर्शनाला स्टार्ट करतोय. हर हर महादेव. चला तर मग असे आमचे 5 मंदिरांचे दर्शन आता सुरू झाले आहे. काही माहिती माझ्या इथं आहे शब्दाने ऐका हवन कुंड. आणि काही तुम्ही माहिती बघताय. ह्या जे मला इथे दादा भेटलेत त्यांच्या तोंडाने तुम्ही अरे, ऐका, अरे. त्यांच्या शब्दामध्ये ऐका. हे हिंदीमध्ये सांगणार आहेत आणि मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे. चला तर मग माहिती ऐकायला सुरुवात राहा. आणि हो, पूर्ण माहिती हवी असेल तर ह्या व्हिडिओ भैया, जैसे पूर्णपणे आपने नक्की बघा. गोमती नदी का नाम सुना है? हाँ, ये गोमती कुंड है. श्री कृष्ण भगवान ने यहाँ गोमती माता की आराधना करी थी. जब गोमती माता यहाँ स्वयं प्रकट हुई थी, जब से उनको विद्या प्राप्ति हुई थी. सामने ही सर्वेश्वर महादेव है. 6700 वर्ष पुरानी शिवलिंग है. जो शांतिपनी गुरुजी थे ना, उनने बेलपत्र चढ़ाते हैं, पर शिवलिंग पे बेलपत्र की तपस्या से उत्पन्न करा है. स्वयंभू शिवलिंग है. पहले वो दर्शन करेंगे, फिर सामने 14 विद्या है वो देखेंगे, फिर आगे मुख्य पाठशाला में. आम्हाला त्यांनी ह्या आश्रमाची माहिती सांगितली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता मंदिराचे दर्शनासाठी निघालो आहोत. समोर बघताय ते गोमती कुंड आहे. या गोमती कुंडाची माहिती तुम्ही भैयाच्या तोंडातून ऐकलीच. आणि हे जे बघताय सुरेख रेखीव आणि रंगरंगीटी केलेल्या, हे भगवान श्रीकृष्णाचं हे गुरुकुल आहे. हे ते 64 विद्यांचे त्यांनी प्राप्ती केली होती आणि त्यांचा मित्र सुदामा यासोबत. आणि आम्ही आलो आहोत ह्या ठिकाणी. आपला भारत म्हणजे खूप श्रद्धाळूंचा आणि देवभूमी असा असलेला आपला हा भारत आहे. अखंड भारताची व्याख्याच काही वेगळी आहे. आणि तुम्ही बघताय किती सुरेख असं हे इथं चित्रण केलं आहे. येथे वेगवेगळ्या विद्या, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी लहानपणामध्ये त्यांच्या काही लीला केलेल्या आहेत ते तुम्ही बघताय. साधनाला इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं, त्यामुळे त्याने काही व्हिडिओ क्लिप काढायचे मला सांगितले, तर मी तिचे व्हिडिओज काढत आहे. आणि तुम्हाला येणं झालं तर नक्की या उज्जैन महाकालला दर्शन द्या. आणि खूप असं बघण्यासारखं भव्य दिव्य अशी इथे मंदिरं आहेत. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर कुठेही तुम्हाला मांस मच्छी दिसणार नाही. आणि भरपूर जागेवर चौकांनी आणि गावागावामध्ये भरपूर अशी मंदिरं आहेत जे तुम्ही कधी नावही ऐकले नसतील. अशा देवदेवतांचे इथे मंदिर आहे. ही भूमी देवभूमी म्हणून ओळखली जाते आणि खूप पवित्र असं ठिकाण म्हणजे उज्जैन. आणि उज्जैनला यायला नशीबच लागतं. सो तुम्ही या, नक्की भेट द्या. आणि हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच सुंदर सुंदर अशा माहिती भेटत राहतील. धाम जो पूरा वर्ल्ड का एक मंदिर है, पृथ्वी के बीचों बीच में बना हुआ है. भोलेनाथ जी का मस्तक का पसीना धरती माता की कोख में गिरा था जब मंगल महाराज का जन्म हुआ था. 9 ग्रह के सेनापति है और 21 विभागों के अधिपति माने जाते हैं. जैसे महाराष्ट्र में शनि सिंगनापुर जाते हैं, शनि भगवान की जन्मभूमि. शनि भगवान को क्या चढ़ाते हैं? काली उड़द की दाल, सरसों का तेल, काला कपड़ा, काला तिल. वैसे ही जहाँ मंगल महाराज को लाल चीज़ों का दान चढ़ाया जाता है. लाल चीज़ों का दान इसलिए चढ़ाते हैं अपने घर की सुख शांति, अपनी मनोकामना के लिए, अपनी 9 ग्रहों की शांति के लिए, कि आने वाली पीढ़ी में किसी को मांगलिक दोष की बाधा ना रहे, अपनी घर की सुख शांति बनी रहे. यहाँ पंचदान के साथ एक माला मिलती है. जैसे घर परिवार में किसी को गुस्सा, चिड़चिड़ापन, किसी के बनते काम बिगड़ जाते हैं, नौकरी चाकरी में दिक्कत, पढ़ाई लिखाई में दिक्कत, शादी में रुकावट, सर्व मांगलिक कार्य के लिए, क्योंकि मंगल महाराज 21 अधिपति के मालिक है, वो हर चीज़ का निवारण करते हैं. और उज्जैन शहर में आपको एक ही ऐसा मंदिर है जिसके गर्भगृह में जाकर शिवलिंग चुकर दर्शन है, वो कुछ चीज़ें हाथों से अपने चढ़ाने को मिलेगा. वो कर्क रेखा पे विराजमान है ये महामंगल का मंदिर. ठीक है, चलिए आगे. दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो आहोत आता मंदिरामध्ये. हे आहे मंगलदेवाचं मंदिर.
इथे तुमचे काही तुम्हाला मंगळ असेल लग्नामध्ये किंवा तुमचं कसलंही मंगल काम असेल तर इथे पूजा केल्याने ते शुभ होते आणि तुमचं मंगलही इथे काढलं जातं. तसं तुम्ही आलात तर नक्की तुम्हाला मंगलदोष असेल तर मंगलदोषाची पूजा इथे करा. आणि ह्या तटावरती तुम्हाला सगळे बुध मंगळ गुरु शुक्र हे सगळ्या ग्रहांची इथे तुम्हाला दर्शन होईल. इथं स्थापना 9 ग्रहांची केलेली आहे आणि हे जे समोर बघताय हे आहे मंगलदेवता. इथे आम्ही साधनाची मंगलमय पूजा केली आहे तिच्या लाईफसाठी. जे तिच्या आयुष्यात येणारे सगळे काय प्रॉब्लेम असतील ते मंगलमय हो आणि तिला कसलाही प्रॉब्लेम न यावा यासाठी आम्ही तिची शांतीची पूजा केली आहे. तर तुम्ही आल्यानंतर नाही ते करू शकता. 101 रुपये दक्षिणा घेतली जाते. तुम्ही तुमच्या इच्छेने कितीही ठेवू शकता. खूप सुरेख असं मंदिर आहे हे गंगा नदीच्या काठावरती. आम्ही आलोत आता सितवटला. सितवटचे 2 कहाण्या आहेत त्या मी सांगतोय तुम्हाला. माता सीतानी इथं वट लावला होता आणि त्या वटावरती वेताल लटकत होता अशी कहाणी आहे. आणि दुसरं एक अशी कहाणी आहे की महादेवाचा मोठा पुत्र म्हणजे कार्तिकेने या ठिकाणी तारकासूरचा वध केला होता म्हणून ह्या ठिकाणी सितवट म्हणून असे नाव पडले. खूप सुंदर असं आहे हे सितवट. तुम्हाला बघायला भेटेल इथे. आणि समोर बघताय माकडं वगैरे बसले तर बघू शकताय. खूप छान आहे. आणि इथं ह्या ठिकाणी 10 मंदिरं आहेत टोटल. त्यापैकी आम्ही 5 मंदिरं फिरणार आहोत आणि जमेल तेवढं मी मंदिरांची माहिती तुम्हाला देणार आहे. कारण की व्हिडिओ खूप मोठा बनेल त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला माहिती सांगतोय. आणि माझ्यासोबत बनून राहा. तुम्हाला असेच रहस्यमय मंदिरांची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या चॅनलवरती सँडी पाटील ऑफिशियल. ज्याला आपण नुकतंच पुस्तकामध्ये वाचलं होतं मला वाटलं नव्हतं की खरंच मी त्या ठिकाणी येणार आहे जिथे विक्रम वेताळची ही गोष्ट घडली होती. आणि हे आहे विक्रम वेताळची जी गोष्ट तुम्ही पुस्तकांमध्ये ऐकली लहानपणी ऐकली ते हे ठिकाण. आणि हे सितवट आहे. माता सीतेने इथं जिथे वट बांधला होता हे ठिकाण. आणि तुम्ही बघताय खूप सुरेख असं मंदिर आहे. इथे तुम्हाला लाल कलरचा धागा दिला जातो जेणेकरून तुम्ही तुमच्या इच्छा इथं अपुऱ्या इच्छा ज्या पूर्ण झाल्या नाही त्या ह्या धागा बांधून तुम्ही पूर्ण करू शकता. हे मंदिर नदीच्या काठेवरती वसलेलं आहे. खूप सुरेख असं मंदिर आहे. आणि सीतामातेने ज्यावेळेस वट लावला होता तो वट आणखीनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. आणि खूप सुरेख असं मंदिर आहे. इथे आल्यानंतर वटाला फेरा महाकाल दर्शन जब पूर्ण कहलाते जब काल भैरव का दर्शन होता है. काल भैरव को मदिरा इसलिए पिलाते हैं जो अपने अंदर के काल कष्ट रहते हैं ना उनको ग्रहण करने के लिए काल भैरव को मदिरा पिलाते हैं. जाओ यहाँ से जाने का और एग्जिट यहाँ से का भाई इनके नंबर ले लो 1-2 जने के. चला तर मग आम्ही निघालो आहोत कालभैरवच्या मंदिरासाठी. इथे कालभैरवला दारू पाजली जाते हे तुम्ही ऐकूनच असाल. आणि विशेष म्हणजे ही मूर्तीसुद्धा दारू पिते. आम्ही काय दारू वगैरे घेतली नाही. फुलं वगैरे घेतलेत नेहमीप्रमाणे आणि निघालो आहोत. हे रस्ता खूपच असा चिकचिक झाला होता कारण की कंटिन्यू झालं येथे उज्जैनमध्ये पाऊस पडत आहे. आणि खाली एकदम थंड असं वाटत होतं कारण काय सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि वरती ऊनही कडक पडलं होतं. आणि आम्ही आलो आहोत उज्जैन महाकालाचं काल भैरव और गढ़काली का उज्जैन यात्रा जब संपूर्ण होती जब तीनों काल का दर्शन होता है. फिर स्थिरमण गणेश दर्शन करना याला मंदिर. जब भगवान राम 14 वर्ष के वनवास पे आए थे ना जब उन्होंने मन स्थिर के लिए गणेश जी की स्थापना करी थी. पहले जाओ माता के दर्शन करो फिर गणेश जी के दर्शन करना जाओ. मतलब यही 2 मंदिर है क्या? फिर आगे शिप्रा परिक्रमा करते हुए चलेंगे ना. अच्छा ठीक है. अभी चला. परिक्रमा अपनी आधी हुई है अभी आधी और बाकी है परिक्रमा. ठीक है आ रहे. एक पिंड जहाँ पे गिरा था लिप्स और हरसिद्धि माता है महाकाल पर हिमा राय की कोनी गिरी है. 2 शक्तिपीठ है उज्जैन में. जाओ. आम्ही आलो आहोत गडकालिका मंदिर. बघताय ना गडकालिका मंदिर किती सुंदर आहे. हे मला बघताच मला रेणुका मातेची मंदिराची आठवण आली. जसं सेम आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि संपूर्ण 5ही मंदिराचे आमचे दर्शन झाले आहेत. आणि आम्ही आलो आहोत पुन्हा आमच्या हॉटेलपाशी. आणि बघताय ना आम्ही गंगा घाटवर चाललोच होतो की नुकताच पाऊस आला त्यामुळे आम्हाला आता रिटर्न जावं लागणार आहे. पण खूप असा पावसाने वर्षाव केला आणि छान वाटत आहे. आम्हाला वाटलं की आता आम्हाला उज्जैन सिटी बघायला भेटणार नाही पण तेवढ्यात पाऊस थांबला आणि आम्ही उज्जैन सिटी बघायला निघालो.
पुढं निघताना उज्जैन महाकालाच्या मंदिराच्या बाहेरच हे तुम्हाला भव्य दिव्य असा महागणपतीचा मूर्ती मंदिराच्या बाहेरच बनवलेली भेटेल. आणि खूप सुरेख अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि मोना खूप गर्दीमधनं पुढं पळत होती. नुकताच आधी आला आभी, सागर आणि मी. बघताय महादेवाची हिमपिंड भगवान शंकर तपाला बसताला हा मूर्तीचा काढलेली आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला हनुमान दिसतील. हनुमान तुम्हाला शुभ्र अशा सुरेख अशा मूर्तीमध्ये दिसतील. पुढे गेल्यानंतर रुद्र रूपामध्ये तांडव करत असताना कार्तिकेची प्रतिमा आहे. तीही हत्तीच्या डोक्यावरती. खूप असे फॅमिलीज वगैरे इथं आलेल्या आहेत तुम्ही बघताय. आणि फोटोज वगैरे क्लिक करताय. नशिबात आलं तर मीही माझ्या मम्मी पप्पांना उज्जैनला पाठवण्याचा प्रयत्न करेलच. आणि तेही त्यांना घेऊन येता आलं तर नक्कीच उज्जैनलाही मी माझ्या फॅमिलीसोबत नेक्स्ट टाईम नक्कीच येईल. उज्जैन हे बघण्यासारखं खूप असं सुरेख असं ठिकाण आहे. आणि तुम्ही बघताय जे भगवान श्री शंकरांनी ज्या लीला केल्या होत्या ते लीलाचा प्रतिमा इथे तुम्हाला दिसेल. पुढे आम्ही जात असताना खूप असं पाऊस झाला होता. मध्ये मध्ये पाऊस येत होता. त्यामुळं आम्हाला थांबत हे जे सिटी आम्हाला फिरावं लागली. हे तुम्ही बघताय हे आहे भगवान शंकराने ज्यावेळेस विष प्राशन केलं होतं सागर मंथनाच्या वेळेस हे ते मूर्त्या इथे बनवल्या आहेत. म्हणजे प्रत्येक आपल्या ज्या घटना झाल्या आहेत देवांसोबत त्या घटनेचं छोटंसं स्वरूप अशा मूर्त्या इथे बनवल्या आहेत. आणि हे जे तुम्ही बघताय रावणाने मृत्युंजय मंत्राचा ज्यावेळेस तपाचा जाप केला होता आणि कैलास पर्वत उचलायला गेला होता त्यावेळेची ही मूर्तीची प्रतिमा बनवली आहे. समोर तुम्हाला दिसतंय माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानची मूर्ती. मंदिर खूप असं सुरेख आहे. शुभ्र अशा दगडांनी ह्याचं बांधकाम केलं आहे. आणि बाहेर UPमध्ये आल्यानंतरनं सुद्धा तुम्हाला MP मध्ये आल्यानंतर ही खंडोबाची मूर्ती दिसणं हे विशेष आहे. येथे खंडोबाची मूर्तीसुद्धा आहे. तुम्ही पुढं बघताय भगवान शंकर आपल्या वरात घेऊन कसे चालले आहेत लग्नासाठी. आणि पुढे शंकरचे गण आहेत. हे आहे चंद्रमा जे भगवान शंकराला वरती त्यांनी जटेमध्ये धारण केलं होतं त्यावेळेचं सीन. असे खूप काही असे छोटे छोटे इथे सीन आहेत. तर तुम्ही नक्की या उज्जैनला. खूप छान असं उज्जैन आहे. आणि आम्हीही दर्शन केले आहेत उज्जैनचे. बघण्यासारखं असं उज्जैन. आणि पुढे तुम्हाला सांगायचं म्हणलं की भव्य दिव्य अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे केल्या आहेत. पाऊस खूपच येत होता. अक्षरशः आम्हाला वैताग आला. आणि एकतर आम्ही छत्रीसुद्धा आणली होती. असे छोटे छोटे टेंट वगैरे होते. पुढे गेल्यानंतर हे जे तुम्ही बघताय पुढे स्क्रीन त्या स्क्रीनवरती उज्जैनची सुरुवात उज्जैनमध्ये कोणते राजे होऊन गेले त्यांची इथे महती सांगणारा असं चित्रीकरण केलं आहे. म्हणजे थोडक्यात मूवी दाखवला जातो. ज्यावेळेस हा उज्जैन खूप जुन्या काळात राजवटीशाहीचा होता. उज्जैनची स्थापना कशी झाली तर भगवान शंकर कसे आले इवन याचे धरोवरचं सत्य काय हे सगळं ह्या स्क्रीनिंगवरती दाखवलं जातं. तर तुम्ही इथे थोडा वेळ थांबून थोडी माहिती घेऊ शकता. आम्हालाही खूप बरं वाटलं. आणि हो हे तुम्ही बघताय रथ हा आहे महाभारताचा. म्हणजे नुकताच महाभारतामध्ये कसे रथ होते. आणि समोरच बघताय कार्तिकेचे भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. आणि शेजारीच गणपतीची पण. चाललो आहात भस्म आरतीला. माझा घसा खूप दुखला आहे उज्जैनला आल्यामुळे. वातावरण खूप चेंज झालं असल्यामुळे माझा घसा जाम बसला आहे. त्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही. पण आम्ही चाललो आता उज्जैनच्या महाकालला. आता आहे भस्म आरती. आणि पहाटेच्या एक्झॅक्टली 4 वाजल्यात. आणि आंघोळ वगैरे करून मी नवीन टी-शर्ट वेअर करून चाललो आहे मी. आणि माझी पुढे टीम आहे जी चालली आहे तुम्हाला दाखवतो आहे मी. बघताय तुम्ही सगळे दुकानं बंद आहेत. आणि आता बघताय ना माझा अक्षरशः खूप घसा बसला होता. तरीही मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा थांबवला नाही. आणि व्हिडिओ बनवत होतो. घरी आल्यानंतर ना मी ही आवाजाची डबिंग केली. कारण की माझा काही दिवस आवाज खूपच बसला होता आणि मला व्हिडिओ टाकता आला नाही. त्यामुळे थोडा उशीर झाला व्हिडिओसाठी. त्यामुळे सॉरी. आणि
बघूया पुढे. आम्ही निघालो आहोत भस्म आरतीसाठी. मॉर्निंगच्या नुकत्याच 5 वाजले आहेत आणि आम्ही सगळ्यांनी एकसारखे टी शर्ट घातले आहेत. मुलींना आम्हाला टी शर्ट भेटले नाही मोना साधना सरगमसाठी, पण आम्ही बॉईज कुठे पाठीमागं सर नव्हतो. आम्ही घेतले टी शर्ट आणि त्यांच्यासाठी आम्ही शॉल अशा घेतल्या आहेत. तर पुढे जात असताना तुम्हाला शिड्याज वगैरे भेटतील. हां, आणि विशेष म्हणजे इथे फोन अलाउड नाही आहे, तरी पण मी फोन लपून छपून त्यांच्यापासून मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत होतो आणि मी व्हिडिओ काढला. फायनली आम्ही उज्जैनचं दर्शन झालं आहे आणि आमची टोळी निघाली आहे पुन्हा पुण्याकडे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगायला नक्की विसरू नका आणि असंच भरभरून मला प्रेम देत राहा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि मला कमेंट करायला विसरू नका. माझा चॅनल नक्की शेअर करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.